नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, PM किसान योजनेचे थकीत 18,000 रुपये भेटणार अशी एक सोशल मीडियामध्ये न्यूज फिरत आहे, अशी एक अपडेट फिरत आहे आणि त्या अपडेटमध्ये नेमकं सद्यस्थिती काय आहे, नेमकी रियालिटी काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर बघा, PM किसान योजनेचा आताच 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आला। याच्यामध्ये बघा, आता याच्यामध्ये सद्यस्थिती ही आहे की जवळजवळ 92 ते 93 लाख शेतकऱ्यांना आता आपल्या महाराष्ट्रामध्ये हा हप्ता मिळाला। आता याच्यामध्ये बघा, 11वा हप्ता किंवा 12व्या हप्त्यापासून ज्यांना PM किसान योजनेचे पैसे भेटलेले नाहीत, आता याच्यामध्ये त्यांच्या अडचणी काय असू शकतात बघा। काहींचं डेबिट क्लिअर नव्हतं, काहींचं लँड सीडिंगचा प्रॉब्लेम होता, काहींचा डाटा व्यवस्थित होता, सगळं बरोबर होतं, परंतु काही त्याच्यामध्ये शासनाच्या टेक्निकल प्रॉब्लेम असेल किंवा इतर कारणामुळे त्यांना हप्ते आलेले नव्हते। आणि त्याच्याचमुळे शासनाने एक प्रत्येक राज्यासाठी नोडल अधिकारी म्हणून केंद्र शासनाने नियुक्त केलेला होता आणि त्या नोडल अधिकाऱ्यांकडे ही जी पडताळणी होती, जे शेतकरी पात्र आहेत, जे शेतकरी अपात्र आहेत, त्यांच्याकडे नोडल अधिकाऱ्यांकडे ही जबाबदारी दिलेली होती आणि त्याप्रमाणे नोडल अधिकारी प्रत्येक राज्याचं काम पाहत होते। हे केंद्र शासनानेच नियुक्त केलेले होते। त्याच्यासाठी जे मनुष्यबळ लागत होतं ते सुद्धा केंद्र शासनाने दिलेलं होतं। आता मग बघा, याच्यामध्ये बरेच शेतकरी पात्र झालेले आहेत आणि त्यांना 19व्या हप्त्यालाच हे पैसे भेटणार होते। हे एकदम बरोबर आहे, परंतु काही कारणामुळे 20व्या हप्त्याला पण ते पैसे जमा झाले नाहीत। म्हणजे कोणाचे की ज्यांचे 11व्या हप्त्यापासून 12व्या हप्त्यापासून पैसे आलेले नाहीत, परंतु त्यांना 20वा हप्ता पडला। मग 11 किंवा 12 ते 19 हे जे मधले राहिलेले हप्ते आहेत, ते राहिलेले हप्ते त्यांना वितरित करण्यात येणार आहेत। आता बघा, आता हे हप्ते कधी वितरित करणार याविषयी शासनाने अजून कुठलीही अपडेट दिलेली नाही, त्याची तारीख निश्चित केलेली नाही, परंतु लवकरच जे पात्र शेतकरी आहेत, जे 11व्या हप्त्यापासून ज्यांना हप्ते आलेले नाहीत आणि 20वा हप्ता पडलेला आहे, असे जे शेतकरी आहेत त्यांना त्यांचे मधले हप्ते एक रकमी त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आता याची तारीख असेल, वेळ असेल, शासनाने अजून निश्चित असे सांगितलेले नाही, परंतु लवकरच त्यांच्या खात्यावरती हे पैसे पडणार आहेत। सेम नमोचं पण तसंच आहे, काहींना पहिला, दुसरा, तिसरा हप्ता आलेला नाही, परंतु त्यांना जो 5वा, 6वा हप्ता शेवटचे चालू आहेत ते हप्ते जमा झालेले आहेत। त्याच्यामुळे बघा, असे जे शेतकऱ्यांना 11व्या हप्त्यापासून हप्ते पडलेले नाहीत त्या शेतकऱ्यांना एक रकमी 18,000 रुपये लवकरच त्यांच्या खात्यामध्ये शासन जमा करणार आहे। कारण केंद्र शासनाने तशी माहिती दिलेली आहे आणि लवकरच त्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत। त्याच्यामुळे बघा, ज्या वेळेस त्यांनी नोडल अधिकारी नेमले होते त्यावेळेस त्या नोडल अधिकाऱ्यांनी याची पूर्ण पडताळणी केली आणि याच्यामध्ये जे पात्र शेतकरी असतील, जे अपात्र शेतकरी असतील, यांची त्यांनी पडताळणी केलेली आहे आणि जे पात्र शेतकरी झालेले आहेत, ज्यांचा काही प्रॉब्लेम नाही किंवा काहींची जमीन घेतल्यानंतर ती जमीन विक्री केलेली असते, त्याच्यामुळे त्यांच्या नावावरती लँड सीडिंग हे इनेबल दाखवत नाही, त्याच्यामुळे जे पात्र शेतकरी आहेत त्यांना लवकरच त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। तर ही जी बातमी फिरत होती की PM किसानच्या शेतकऱ्यांना, लाभार्थ्यांना थकीत 18,000 रुपये भेटणार, हे एकदम बरोबर आहे आणि लवकरच त्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत। धन्यवाद।